खड्डेपूर असं म्हणण्याची वेळ आली आहे। रस्त्यामध्ये 10 ते 12 फुटांचे खड्डे पडले असून त्यातून कसरत करत वाहनं चालवावी लागतायत। त्यामुळे वाहनधारक संतप्त झालेत आणि कोल्हापूरच्या या रस्त्यावरती 100 फुटात 50हून अधिक खड्डे पडल्याचं दिसून येत आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। कोल्हापूरची सध्या खड्डेपूर अशी ओळख निर्माण होऊ लागलेली आहे। त्याला कारण आहे ते कोल्हापूरचे रस्ते। या ठिकाणी पाहायला गेलं तर या रस्त्यावरती भले मोठे असे खड्डे पडलेले आहेत आणि वाहनधारकांना कसरत करत यातूनच वाट काढत आहे ती वाहनं चालवावी लागतात। भले मोठे खड्डे या ठिकाणी असल्यामुळे वाहनधारकांचं तर मोठं नुकसान होतंय, मात्र अनेक लहान मोठे अपघात होऊन अनेक जणांना गंभीर इजा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते। आपण पाहू शकता ही कोल्हापूर महानगरपालिकेचीच अँब्युलन्स आहे आणि या अँब्युलन्सला सुद्धा या खड्ड्यातून वाट काढत पुढे जावं लागते। खरं तर या खड्ड्यांचा अंदाज घेतला तर भले मोठे हे खड्डे आहेत। माझ्या हातामध्ये ही पाहायला गेलं तर फुटपट्टी आहे आणि फुटपट्टीच्या माध्यमातून साधारण या खड्ड्यांचा अंदाज आहे तो आपण घेणार आहोत। हा खड्डा इथून सुरुवात होतोय, साधारण हा 1 फूट, 2 फूट, 3 फूट, 4 फूट, 5 फूट, 6 फूट, 7 फूट, 8 फूट, 9 फूट, 10 फूट, 11 फूट, साधारण हा 11 फुटाचा आणि इकडे पाहायला गेलं तर साधारण 5 फुटाचा हा खड्डा आहे। इतका मोठा हा खड्डा आणि तो खड्डा अद्यापही महापालिकेनं बुजवला नसल्यामुळे वाहनधारकांना अशी कसरत करता येते, पुढे वाट काढत जावं लागते, त्यामुळे वाहनधारकांचं मोठं नुकसान होते। खरं तर हा रंकाळा परिसरातला हा सगळा पर्यटक येणारा भाग आहे आणि या पर्यटकांना आपण रस्ते नेमकं कोल्हापूरचे कसे दाखवतोय हे पाहू शकताय। अशा पद्धतीची रस्त्यांची चाळण संपूर्ण शहरभर आहे ते आपल्याला दिसून येते आणि महानगरपालिका मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। आता तरी महानगरपालिका जागा होणार का आणि वाहनधारकांचा हा संताप आहे तो महानगरपालिकेच्या कानावरती पोहोचणार का, हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। एक मोठी बातमी आहे। जपानला भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत। भूकंपाची तीव्रता 6.9 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आणि भूकंपानंतर आता सुनामीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत। 6.9 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता असल्याचं समजतंय। भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। ही काही दृश्य समोर आली आहेत। जपानमध्ये ज्यावेळी भूकंपाचे तीव्र धक्के बसले त्यावेळी काही मॉल्स असतील, काही हॉटेल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी नागरिकांची कशी तारांबळ उडाली आणि ज्या वेळेला हे भूकंपाचे धक्के बसत होते त्यावेळची ही काही दृश्य आहेत। काही ठिकाणी बरंच नुकसान झालंय कारण भूकंपाची तीव्रता ही 6.9 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे।